नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक युट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल मराठे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं, प्रेझेंटेशन कसं बनवलं. या व्हिडिओमध्ये आपण रिसायझर बद्दल माहिती घेणार आहोत. रिसायझर काय आहे आणि ते कसं काम करतं ते बघण्यासाठी जाऊया आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनला. चला तर मित्रांनो, आपण आलोय आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर जिथे आपला कॅनव्हास चालू आहे. तर आज आपल्याला काय करायचंय, तर रिसायझर कसं काम करतं ते आपल्याला बघायचं. त्याच्यासाठी आपण एक काम करूयात. सगळ्यात आधी आपण एक पोस्ट डिझाईन करूया. काहीतरी पोस्ट घेऊयात. आपण समजा आपण घेतलं इंस्टाग्राम पोस्ट घेतलं. आपल्याला ते पोस्ट डिझाईन करायची, ती काही असू शकते. जसं आपण लास्ट टाइम कशावर केली होती, आपण हेडफोन्स बनवले होते, हेडफोन्सची एक पोस्ट बनवली होती. तशी आपण एक पोस्ट इथं काहीतरी डिझाईन करूयात. काम करू आपण रेडीमेड टेम्पलेट यूज करूयात. समजा आपल्याला कीबोर्ड सिलेक्ट करायचा आहे. कीबोर्ड बद्दल सर्च केलं बघा, ही पोस्ट आली. समजा आपण हे क्लिक केलं. या पोस्ट मध्ये आपल्याला थोडे चेंजेस करायचे. सगळ्यात आधी आपल्याला काय हवंय, तर ही पोस्ट आपण आपल्या ब्रँडसाठी बनवतोय. हे सगळ्यात आधी आपण रिमूव्ह करून दिलं, हे आपल्याला नकोय. त्याच्यानंतर गेमिंग कीबोर्ड लाईट अप युअर प्ले नाव 20% ऑफ बाय नाव. ओके, आता इतकं आहे. त्याच्यानंतर आपण आपला लोगो ऍड करूया. टेक्स्ट बॉक्स इथं आपण टाईप केलं प्रॉस्परटेक. साईज थोडी इन्क्रीज केली, इथं ठेवलं. फॉन्ट आपल्याला नकोय, फॉन्ट आपल्याला हवाय इम्पॅक्ट फॉन्ट हवाय. इम्पॅक्ट घेतो. या पद्धतीने खाली आपल्या वेबसाईटचा जो काही ऍड्रेस असेल तो आहे ना, www.prospertech.in. जो काही मोबाईल नंबर आहे तो आपण इथं एंटर करून देणार जो असेल तो. आता आपल्याला काय करायचंय, हा कीबोर्ड आहे. जर थोडे कलर्स वगैरे आपण चूज करूयात, थोडं रंगीबेरंगी वाटलं पाहिजे. ओके, सगळ्या झालं आपण केलंय. समजा आपण पोस्ट डिझाईन करूया. आता या पोस्ट मध्ये आपल्याला काय करायचं, आपण ही पोस्ट डिझाईन करताना आपण काय केलं, तर आपण एक ऍज अ इंस्टाग्राम पोस्ट म्हणून ही पोस्ट बनवली. इमेज आपण डिझाईन केली. पण आपल्याला नंतर सांगण्यात आलं की आपल्याला ही पोस्ट म्हणून नाही टाकायचं, आपल्याला इंस्टाग्रामवर रील अपलोड करायचं आहे. त्या हिशोबाने आम्हाला एक इमेज हवी होती. पण आपण डिझाईन कशात केलं, तर पोस्ट मध्ये. तर आपण आता काय परत रील प्रमाणे डिझाईन नाही करत बसायचं. सिम्पली काय करायचं, आपण जी काय पोस्ट बनवली ना त्याला ऍज इट इज ठेवायचं. इथं बघा रिसाईजचं ऑप्शन आहे, रिसाईजला क्लिक करायचं. आता इथं तुम्हाला कशामध्ये चेंज करायचे ते सगळे ऑप्शन्स आहेत बघा. सोशल मीडिया किंवा कस्टम साईज मध्ये करायचं असेल, आपल्याला काहीतरी एक स्पेसिफिक साईज हवी असेल. समजा तुम्हाला हा A4 मध्ये हवा असेल, तुम्ही कस्टम साईज मध्ये जाऊन A4 सिलेक्ट करू शकता. A4 मध्ये हवं असेल तर म्हणजे इथं हाईट विड्थ आपण तशी इंटर करू शकतो. किंवा आपल्याला वाटलं की आपल्याला स्टोरीसाठी हवी ना, मग सोशल मीडियामध्ये गेलो आपण. हे बघा व्हॉट्सअप स्टेटस साठी हवी, व्हॉट्सअप स्टेटस सिलेक्ट केलं. एक्झाम्पल साठी आपण रीलचा सिलेक्टच करणार होतो. आता इथं ऑप्शन आहे कॉपी अँड रिसाईज किंवा रिसाईज दिस इमेज. तुम्हाला याची कॉपी बनवून ठेवायची असेल तर कॉपी अँड रिसाईज करणार, म्हणजे एक कॉपी वेगळी राहील आणि एक दुसरी इमेज येणार. आणि डायरेक्ट आपण रिसाईज दिस केलं तर डायरेक्ट हीच रिसाईज होणार. समजा आपण रिसाईज दिस इमेज केलं, हे बघा रिसाइजिंग होते. हे बघा झालं चेंज. हे बघा वाटत नाही ते प्रॉपर त्या पद्धतीने चेंज झालेलं. आपलं जास्त कंटेंट प्रॉपर तिथं कटआउट झालेलं आहे. आपलं ज्याप्रमाणे आपण डिझाईन केली होती, डिझाईन ऍज इट इज आहे, फक्त ती साईज प्रमाणे तिथं मॅनेज होऊन गेली. आता विड्थ त्याची कमी होते आणि हाईट वाढते, त्याच्यामुळे त्या कमी विड्थ मध्ये प्रॉपर त्यांनी जसं आपण बनवलं तसं सेटअप झालं त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला नवीन इमेज बनवण्याची गरज नाही. जर तुम्हाला वाटलं की तो वरती जागा खाली जास्त राहते, इथं खाली राहते, थोडेफार आपण मायनर चेंजेस इथं करू शकतो. जसं की समजा हे जे याला आपण थोडं मोठं करून घेतलं, या पद्धतीने. आणखी एक टेक्स्ट बॉक्स आपल्याला वाटलं तर आपण इथं टेक्स्ट बॉक्स ऍड करून देतो. स्टॉप IT सोल्युशन या पद्धतीने. याची थोडी साईज वगैरे इन्क्रीज करून देणार. इथं खाली तुम्हाला वाटलं ऍड्रेस वगैरे आपण ऍड करू शकतो. म्हणजे आपली जी काही पोस्ट बनवली असेल आपण किंवा कुठलंही सेक्शन आपण बनवलं असेल, डॉक्युमेंट्स असो काहीही असो, ते जर आपण एका स्पेसिफिक साईज मध्ये बनवलं असेल आणि आपल्याला तसं नंतर त्याला रिसाईज करायचं असेल तर आपण या पद्धतीने करू शकतो.
या भागात आपण इथेच थांबू. जर तुम्हाला या व्हिडिओवर काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये विचारा. आणि तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की कॅनवा मधनं पैसे कसे कमवू शकतो, त्यासाठी पण मला कमेंट नक्की करा. किंवा तुम्हाला नेमका कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ आहे ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा, म्हणजे आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बनवू. आणि या व्हिडिओमधून जर तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.